रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय रद्द केला असला तरीही प्रजासत्ताक दिनी आदिती तटकरे आणि गिरीश महाजन ध्वजारोहण करणार आहेत। आदिती तटकरे रायगडमध्ये तर गिरीश महाजन नाशिक जिल्ह्यात 26 जानेवारीला ध्वजारोहण करणार असल्याची मोठी बातमी पाहतोय। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतचा वाद मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतरच सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, नेमकं काय घडतंय? काल या दोन्ही पालकमंत्रींच्या पदाबाबत स्थगिती आणली आणि आज असं कळतंय की 26 जानेवारीला तेच ध्वजारोहण करणार आहेत। रुबिना, निश्चितच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून जो वाद निर्माण झाला होता त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही जिल्ह्यांची पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय रद्द करण्यात आला होता। मात्र मुख्यमंत्री दावोस जवळ येऊन आल्याच्या नंतर या पालकमंत्री पदाच्या संदर्भातला निर्णय होईल असं आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं होतं। त्या पार्श्वभूमीवर आता ध्वजारोहणाच्या संदर्भातला निर्णय शासनाकडून जाहीर करण्यात आलाय। ध्वजारोहण 26 जानेवारीचं जे होणार आहे ते नेमलेले मंत्री होते ज्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली होती त्यांच्याच हस्ते होईल आणि पालकमंत्री पदाबाबतचा जो काही निर्णय असेल तो मुख्यमंत्री भारतात परतल्याच्या नंतरच होईल असं आता या सगळ्या निर्णयावरून स्पष्ट होतं। त्यामुळे महायुतीचे जे काही वादळ आहे ते म्हटलं असतं तरी सुद्धा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांच्या भारतात परत आल्याच्या नंतरच होणार आहे। त्यामुळे तोपर्यंत त्यांच्या काय राष्ट्रीय घडामोडी घडतात आणि काय दावे केले जात आहेत हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे। रुबिना, निश्चित धन्यवाद ओम ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतोय यावेळी पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्री आल्यावरच सुटणार असल्याचं कळतंय।